आपल्या सर्वांचे आदर्श लाडके म्हणू माननीय मंत्री महोदय माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्याचा पालक महोदय मुंबई उपनगर जिल्हा माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेबांना विनंती करते की आपण संबोधित करावे। माननीय मंत्री महोदय। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते स्थानिक आमदार आणि मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अमित साटमजी, सन्माननीय आमदार हारून खान जी, आपले जिल्हाधिकारी उपनगर सौरभ कटियाल जी, महाआयटीचे आमचे एमडी संजय काटकर जी, भातरक जी, स्वामी मॅडम, असिस्टंट कमिशनर या वॉर्डातील काकडे साहेब आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वात प्रथम तर मी प्रशासनाचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो की जी कल्पना डीपीडीसीच्या जिल्हा नियोजन बैठकीत मांडली, आपलं सेतू केंद्र, सेवा केंद्र, सेतू सेवा केंद्र हे सामान्य नागरिकाला थेट त्याच्या सर्व कामाच्या मदतीला लागणाऱ्या कागदपत्रांची परिपूर्ती करणारं स्थान आहे। आणि त्यामुळे ते ज्यावेळेला उत्तम असेल त्यावेळेला प्रशासनाबद्दल, शासनाबद्दल एक सकारात्मक भूमिका नागरिकांना सेवा देऊन आपल्याला करायची आहे। ज्यावेळेला हा मुद्दा आम्ही समोर मांडला आणि चर्चा केली त्यावेळेला मुद्दामून मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की आमचे नेते आणि अध्यक्ष अमित साटमजी यांनी डीपीडीसीच्या बैठकीत त्याचा आग्रह धरला की आपण हे पूर्ण मुंबईला कराच, पूर्ण मुंबईकरांनाही सेवा द्याच, पण जमलं आणि माझा आग्रह म्हणून अंधेरीच्या तहसीलदार कार्यालयात माझ्या मतदारसंघात पहिल्यांदा सुरू करून दाखवा। आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालंय। खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी रिमोटवर केलं, आज आम्ही पाहणी करून त्याचं उद्घाटन केलंय। असंख्य कागदपत्र सामान्य नागरिकांना लागतात, जातीचा दाखला लागतो, उत्पन्नाचा दाखला लागतो, बर्थ सर्टिफिकेट तर वॉर्ड ऑफिसमध्ये असतं, पण अशा अनेक गोष्टी ज्या सरकारी कार्यालयात जाऊन घ्यायच्या असतात ते सरकारी कार्यालय जर नागरिकांशी सिटीजन फ्रेंडली ज्याला म्हणतो असं नसलं तर एका वेळेला 3दा चक्कर मारावी लागते। केवळ तेवढंच नाही, बिचारे नागरिक आमचे ज्यावेळेला तिकडे येतात त्यावेळेला त्यांना बसायलाही जागा नसते, घामाच्या धारा निघतात, कुठून तरी प्रवास करून, अंधेरी तहसीलदार मोठा आहे, या भागातून येणाऱ्या लोकांना पिण्याचं पाणी मागितलं तर पिण्याचं पाणी नसतं आणि शौचालयाची व्यवस्था कर्मचाऱ्यांना पण नसते। सेवक म्हणून काम करा हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एक संदेश, एक आदर्श आम्हाला दिला आणि म्हणून त्या आदर्शावर आपल्या विभागातील उपनगर जिल्ह्यातील तीन आहे ना आपण करतो सेवा केंद्र, एक बोरवली, एक अंधेरी आणि एक कुर्ला, या ठिकाणी आदर्शवत अशा पद्धतीची सेतू सेवा केंद्र आपण केली पाहिजे ते आम्ही ठरवलं। बँकेत असतात, पासपोर्ट कार्यालयात असतात तशी काउंटर्स असतील, उभ्याने ज्यांना लिहायचं त्यांना उभ्याने लिहिण्याचा डेस्क असेल, बसण्याचं वेटिंग असेल ते असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, कर्मचाऱ्यांचा प्रवेश वेगळा असेल, नागरिकांचा प्रवेश वेगळा असेल। नागरिकांना त्या ठिकाणी गडबड धावपळ न होता आपला नंबर कधी लागेल हे समजलं तर ते थोडे बाहेर येऊ शकतात, त्यामुळे टोकन व्यवस्था असेल, त्यातही आपले दिव्यांग बंधू भगिनी यांना ऍक्सेस असेल आणि त्याबरोबर टोकन डिस्प्लेला करताना आता बँकेत जसा टोकन दिसतो तसं टोकन त्याला मिळेल। आणि एक राहिलेली गोष्ट अमित साटमजी यांनी उद्धृत केली
की दिव्यांगांना सुद्धा त्याची सहजता मिळावी, म्हणजे माझ्या कोणी अन्य डोळ्याने ज्याला दुर्दैवाने पाहता येत नाही असा कोणी बंधू भगिनी आली तर त्याला आवाज पण येईल की 16 नंबर 17 नंबर असं जे काय असेल त्या साऊंडचं सुद्धा व्यवस्था असेल. असं सेतू केंद्र या राज्यातलं पहिलं सेतू सेवा केंद्र अंधेरी या ठिकाणी उपनगरात उघडलं, याचा मला खूप आनंद आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी मनापासून धन्यवाद देईन. ही कल्पना जेव्हा त्यांना मांडली त्यांनी सांगितलं आदर्शवरच उभा करा. सौरभ कटियालजीकडे आहेत. आज अमितजी राज्यभरातले जिल्हाधिकारी आपल्याला संपर्क करतायत आणि अंधेरी मॉडेल, आजकाल मॉडेलची चर्चा खूप आहे, त्यामुळे कुठे मॉडेल असेल खारून खान साहेब, पण आमचं अंधेरी मॉडेल आहे. या अंधेरी मॉडेल सेवा केंद्राचं मॉडेल आहे आणि ते सेवा केंद्राचं मॉडेल अंधेरी मॉडेल पूर्ण राज्यभर आता होण्यासाठीच्या कामाला मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. बोरवलीचं काही दिवसात अमितजी होईल, कुर्ल्याचं पण होईल आणि त्या सगळ्या ठिकाणी आपण तिकडेही यावं. या आज तुम्हाला जाहीरच निमंत्रण मी त्या ठिकाणी देतो. मित्रांनो, एक एक बदल आपण, कारण महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा त्यापैकी 96चं वाटप सुद्धा केलं आणि त्यामध्ये काही चालू आहे प्रोसेस मध्ये, संपूर्ण झाला असं अधिकारी म्हणतायत. अंधेरीमध्ये 42 संच दिले, बोरावलीमध्ये 43, कुर्ल्यामध्ये 47 अशा पूर्णपणे 100% नवीन आधार किट देण्याचा कार्यक्रम आपण सुद्धा केला. आजचा दिवस हा संविधान दिवस आहे. आपण सगळ्यांनी उद्देशिका वाचली, त्याचा प्रण केला आणि त्यामध्ये कर्तव्य आणि कर्तव्यपूर्ती याबद्दलचा उल्लेख परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करताना केलेला आहे. आज संविधानाला आपण नतमस्तक व्हायचा दिवस आहे आणि मग यापेक्षा दुसरा चांगला उपक्रम काय असू शकतो की लोकशाहीमध्ये करणाऱ्या प्रशासकाने आणि सरकारने नागरिकांना द्याव्यात, यापेक्षा दुसरा संविधानाला नतमस्तक व्हायचा दुसरा कार्यक्रम चांगला असू शकत नाही. या भावनेने आजचा हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केला. आपण सगळेच जण संविधानाला नतमस्तक होतोय आणि संविधानाप्रती 100% जागृत आणि संविधान सुद्धा महाराष्ट्र सरकारने आपण सगळ्यांनी घेतलाय, या ठिकाणी मला मुद्दामून उल्लेख करायचा. अजून एका गोष्टीचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आजचा दिवस हा देश, आपला महाराष्ट्र, मुंबई हा विसरू शकत नाही. अशा अर्थाने आपल्यावर शत्रू राष्ट्राकडनं झालेला हल्ला हा 26/11ला तिथून पाकिस्तानच्या सीमेवरून बोटीनं मार्गाने आलेल्या आतंकवाद्यांनी केला. आपले शूर पोलीस, मुंबईचे पोलीस, राज्याचे पोलीस त्यासाठी लढले. सगळ्यांचीच नावं आपण घेऊ शकतो. NSG कमांडो लढले, आपला पॅरामिलिटरी स्टाफ लढला आणि आपण जिवंत आतंकवादी जगाला पकडून दाखवला. आपल्या तर पोलीस जवानांनी त्याला पकडण्यासाठी स्वतःच्या छातीत पोटात गोळ्या घेतल्या, पण तो जिवंत आतंकवादी जगासमोर आपण आणून पाकिस्तानचे नापाक इरादे आपण त्या ठिकाणी जगासमोर पुराव्यानिशी देऊ शकतो. आज त्या शूर पोलीस, NSG, आपला जो स्टाफ आहे, पॅरामिलिटरी असेल, त्या फोर्समध्ये अंजली वाहण्याचा दिवस आहे. जे निष्पाप नागरिक दुर्दैवाने या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले, त्यांचं बलिदान झालं, त्यांना सुद्धा भावांजली, आदरांजली आपण या ठिकाणी वाहण्याचा हा उचित दिवस आहे. त्यांना आपण आदरांजली वाहिली पाहिजे आणि म्हणून प्रणही केला पाहिजे. कुठल्याही पद्धतीचा या देशावर, देशाच्या संविधानावर आणि देशात आतंकवाद पसरवणाऱ्या कुठल्याही शक्तीला आपण विमोड करू आणि करूच, हा प्रण सुद्धा घेण्याचा आजचा दिवस आहे. आज या ठिकाणी अमित साटम यांनी जे महत्वाचे मुद्दे मांडले त्यामध्ये आज इथे प्रशासकीय नवीन तहसीलदार कार्यालयाचे नवीन
पुढची अंतिम परवानगी ग्राउंड म्हणजे तळमजला ते 6 एवढ्या मजल्याची प्रशासकीय इमारत आपण बांधतो, त्याच्या भूमिपूजनाने काम सुरू होत आहे. या ठिकाणी नवीन तहसीलदार कार्यालय येईल. आमच्या स्वामी मॅडम चांगल्या कार्यालयात बसतील, लोकांची सेवा करतील, बरोबरीने अन्य व्यवस्था या ठिकाणी उभा राहतील. पण खरंच आहे, निवडणूक व्यवस्थापनामध्ये निवडणूक कार्यालयाला चांगली व्यवस्थित जागा नसली तर नागरिकांना सुद्धा नाव नोंदणी असेल, प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवडणुकीचं कार्य असेल, या सगळ्याची सोय निर्माण करावी अशी मागणी आमचा आमदार अमित साटम यांनी केली. मी आजच जाहीर करतो की या ठिकाणी निवडणूक कार्यालयाला जागा ही 100% देण्यात येईल. हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. आणि खान साहेब, निवडणूक कार्यालयाला जागा देतो याचा अर्थ निवडणुकीच्या कामात भाजप हस्तक्षेप करत नाही. ही व्यवस्थात्मक जबाबदारी आहे. नाही अंधेरीमध्ये अमित साटम 6 जागा जिंकल्यावर तुम्ही म्हणाल निवडणूक कार्यालय आणि अमित साटम यांचं साठलोट आहे, पण असं नाही. अमित साटम यांचा संबंध हा जनतेशी आणि म्हणून निवडणूक कार्यालय व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये आपण एक कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी देऊ. आणि महत्वाचा मुद्दा जो अमित साटम तुम्ही या ठिकाणी मांडला ते म्हणजे मालमत्ता नोंदणी कार्यालय. ट्रान्झॅक्शन एवढे होतात, लिव्ह लायसन्स असेल, खरेदी विक्री असेल, या सगळ्याला खरं तर त्यातनं कलेक्टर साहेब आपल्याला उत्पन्न आहे. मुंबई शहरामध्ये यातलं उत्पन्न आहे. आज माझ्याकडे पण मी पाहतो MTNLच्या कार्यालयात, ठीक आहे मी माझा फंड देऊन तिकडे नीट व्यवस्था उभा केल्या, पण जो माणूस आपल्या खिशातनं पैसे देतोय, स्वतःच्या खिशातून एखादी जागा खरेदी करतोय किंवा भाड्यावर देतोय, तो स्वतःचा व्यवहार करायला राज्याला उत्पन्न देतोय कायद्याप्रमाणे, तर त्याला किमान बसण्याची सोय, चांगलं कार्यालय हे असणं आवश्यक आहे. आणि म्हणून मालमत्ता नोंदणी कार्यालय सुद्धा AC टकाटक नागरिक फ्रेंडली आपण या ठिकाणी करू आणि आपल्या याच इमारतीमध्ये सुद्धा त्याला ते देऊ, याचाही निर्णय आज या ठिकाणी मी घोषित करतोय. या बाजूच्या भूखंडाबद्दल असलेला जो काही वाद असेल त्या विषयामध्ये कायदेशीर तो वाद सोडून नागरिक हितासाठी, कारण हेही लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी मागणी साटम साहेबांनी केली ती नागरिकांच्या हितासाठी भूखंड, नाहीतर काय आजकाल भूखंडावर अजून काय काय चालतं, पण ही नागरिक हितासाठी भूखंडाची लढाई, यामध्ये सुद्धा आपली सेवा देण्यासंदर्भात बैठक घेतली जाईल. आज हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम प्रशासनातले आमचे सौरभजी, तुम्ही आपले सगळे अधिकारी यांनी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद महोदय. हम नई चेतना की धारा, हम नई चेतना की धारा, हम अंधियारे में उजियारा, हम उस बयान के झोंके हैं जो हर ले जग का दुख सारा. चलना है शूल मिले तो क्या, पथ में अंगार मिले तो क्या, जीवन में कहाँ विराम है, सतत चलना यही हमारा काम है, सतत चलना यही हमारी साधना है, असा संदेश आपल्या उक्ती आणि कृतीतून देणारे माननीय आशिषजी शेलार साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले विचार इथे व्यक्त केलेले आहेत. आणि जसं आपण म्हणतो, जैसे पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी, म्हणजे पूर्वेकडून सूर्य उगवला की दिवाळीचा सण साजरा होतो, त्या पद्धतीने आज आपल्या भाषणाने आणि आपल्या संबोधनातून सर्वांच्या मनामध्ये एक दीप प्रज्वलित झालेला आहे, आशेचा अंकुर इथे निर्माण झालेला आहे. त्यामुळे मी प्रशासनाच्या वतीने आपले आभार व्यक्त करते. विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावे, परिसरा त्याला अरुणी रिंचून, अविरत वेचुनी तेजा चेकन, रसगंधाशी समरस होऊनी हृदय कमल फुलवावे, अर्पित होऊनी जावे. आज हा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं आपण आभार आणि स्वागत करतो.